नमस्कार, आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स इति बीजो भगवान् सम्मा सम्बुद्धो विचारण संपन्नो सुखदो लोकविदुरत्तरो पुरीशरमसारि सदादेव मनुष्यानं भूतो वित्तपर्यन्तं शरणं हरिको यैवासिको ओपनायिको वचनं वेदितमो विद्युमेति धम्मं वित्तपर्यन्तं शरणं गच्छामि सुपरिपन्नो भगवतो सावकसङ्घो एष भगवतो सावकसङ्घो आवडेयो पावडेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं मय्यङ्केतं लोकशान्ति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छतु महाबोधी बुद्ध। परंपरा असते लग्नामध्ये, पण मला वधूवरांच्या पालकांचं अभिनंदन करायचं किंवा हे मान सन्मान सोयीरपण सोडून सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ते सहभागी होत आहेत। गेले 25 वर्षांनी सातत्याने हा संबोधी अकादमीचा उपक्रम सुरू आहे। समाजाच्या त्याला पाठिंबा आहे। आपण सगळे पत्रकार बंधू जाणता की आम्ही समाजातल्या कुठल्याही माणसाकडून 1 रुपयाचा निधी घेत नाही किंवा वधूवराच्या नोंदणी फी सुद्धा घेत नाही, आणि अशा पद्धतीने आपण सगळा सामूहिक विवाह सोहळा साजरा करत असतो आणि प्रचंड संख्येने समाजाचा त्याला प्रतिसाद आहे आणि भविष्यातही या सोहळ्यामध्ये वाढ व्हावी। मी आजच्या आपल्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती करू इच्छितो की आपण शासन निर्णयामध्ये जे लिहिलेलं आहे की बाबा लग्नविधीच्या दिवशीच तो वधूवरांना चेक मिळाला पाहिजे, पण त्या दिवशी तर ते चेक देतच नाही। किमान ते 1-2 महिन्यामध्ये तरी द्यावा, जेणेकरून त्या कुटुंबाला त्याचा आनंद होईल आणि पुढच्या वर्षी लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत असतात। आंबेडकरी समाजाला, गरीब समाजाला, ज्यांची ऐपत नाही ते कुठल्याही जाती धर्माचे असो, त्यांनी या सगळ्या सामूहिक सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या पालकांचे विवाह करावे, जेणेकरून आपल्याला लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची गरज नाही। समाजाचा चांगला पाठिंबा आहे। परभणी जिल्ह्यातील सगळे माझे पत्रकार बांधवही या सोहळ्याला अत्यंत चांगली प्रसिद्धी देतात आणि दिवसेदिवस या सोहळ्यामध्ये संख्या वाढत आहे। थोडेसे शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही संख्या कमी होत आहे, पण आम्ही संघर्ष करू, यांना मदत मिळवून देऊ, त्यासाठी आपल्या समाज बांधवाचा आणि पत्रकार बांधवाचाही पाठिंबा घेऊ। आजच्या प्रसंगी ज्यांचा विवाह झालेला आहे त्या सगळ्या वधूवरांना हार्दिक शुभेच्छा। त्यांच्या भावी आयुष्याचं आनंदाचं जावं, सुखाचं जावं अशी मी तथागतचरणी प्रार्थना करतो। आतापर्यंत आज मला वाटतं 81 विवाह होते आणि म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही जरी नोंदणीच्या तारखा वाढवत गेलो, पण शेवटच्या दिवशी जरी आले तरी आम्ही त्या सगळ्या लोकांना सांभाळून घेतलं आणि आज 81 विवाह झाले आणि आजपर्यंत 3000च्या वर या संबोधी अकादमीच्या विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेले आहे।